हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 23. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम्. श्लोक क्रमांक 24. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याक्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमै च विष्णु. श्लोक क्रमांक 25. दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवासो. महाबाहो, आपल्या या महान रूपाला अनेक मुख, अनेक नेत्र, पुष्कळ बाहू, पुष्कळ मांड्या, पुष्कळ पाय असलेल्या, पुष्कळ पोटे, पुष्कळ महाभयावह अकराळ विक्राळ दाढा असलेल्या पाहून लोक आणि मी सुद्धा व्यथित झालो आहे. कारण विष्णू, आपण आकाशाला भिडले आहात. अनेक दिव्य रंग उधळत आहेत. जबडा पसरलेला आहे. अति विशाल नेत्रातून दिव्य तेज ओसंडत आहे. हे पाहून माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे. माझ्यातील धैर्य गळून गेले आहे आणि शांती नष्ट झाली आहे. आपल्या काळरूपी ज्वाळांनी प्रज्वलित झालेल्या अकराळ विक्राळ महाभयावह अशा दाढा आणि मुखे पाहून मला दिशा समजेनाश झाल्या आहेत. मी बेचैन झालो आहे. देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न व्हा. अर्जुनाला जेव्हा सर्वप्रथम विश्वरूप दर्शन झाले तेव्हा ते त्याच्या काही अंशी परिचयाचे, त्याला अपेक्षित, त्याला आकलन होईल असे होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्याला विस्मय वाटावे असे महाकाय, अतिविशाल आणि विराट रूप पाहायला मिळाले. आता येथे तिसऱ्या टप्प्यात अर्जुनाने भगवंतश्रींच्या महाउग्र अकराळ विक्राळ अशा विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे. त्याचे तो येथे या 3 श्लोकात वर्णन करत आहे. हे दर्शन त्याला अपरिचित असे आहे, त्यामुळे ते त्याला धक्का देणारे आहे. आपण नेहमी परमात्म्याला प्रेम करणारा, आशीर्वाद देणारा, हसतमुख असलेला, छान छान गोड गोड नैवेद्य खाणारा, प्रसाद देणारा, फुले, माळा, गंध यांनी सजलेला इत्यादी रूपात पाहतो. आपल्या देवदेवतांच्या मूर्ती, तसबिरी कशा नेहमी गोंडस, हसतमुख, सदा सतेज, प्रसन्न असतात. आपल्या मनातील देव नेहमीच चिरतरुण आणि स्वरूप सुंदर असतो. आपल्याला ह्याच्या विरुद्ध बाजूचा परमात्मा पाहण्याची सर्वसाधारणपणे सवय नसते. एखादी चंडिका देवी, लाल लाल जीभ बाहेर काढलेली, गळ्यात मुंडक्यांची माळ घातलेली, सर्वांगांवर रक्ताचा सडा ल्यालेली, डोळे ताणून विस्फारून पाहत असलेली, महाउग्र चेहरा धारण केलेली वगैरे पाहतो. परंतु अशा वेळी आपण ती देवी आपल्या मनात रुजवू शकत नाही. आपण केवळ भीतीपोटी नमस्कार करतो आणि पुढे सटकतो. अशा देवता मनात कोरल्या जात नाहीत. त्यांचे ध्यान, चिंतन केले जात नाही. परंतु जीवन एक द्वंद्व आहे. हा नियम येथेही लागू आहे. माया, ममता करणारी माता अपत्याने काही भलता सलता प्रमाद केला तर हातात बेताची छडी घेऊन त्याला फोडून काढते. भगवंतश्रींच्या लोचनी करुणा आहे, अधरी पावा आहे, मुखी गीता आहे आणि हाती सुदर्शन चक्रही आहे. आपल्याला परमात्मा सतत आशीर्वाद देणारा, संकटात मदत करणारा हवा असतो. तोच परमात्मा आपल्या मनात रुजतो, कोरला जातो. त्यामुळे परमात्म्याबद्दल प्रेमाने उथमलेले अंतःकरण गृहीत धरलेले आहे. ते भीतीने व्यापलेले गृहीत धरलेले नाही. त्यामुळे जेव्हा परमात्मा त्याचे ते दुसरे उग्र रूप धारण करतो आणि शिक्षा करतो तेव्हा आपल्याला कापायला होते, भीती वाटते. आपण दयेची याचना करू लागतो.
अशा वेळी काही कळेनासे होते. आपण दिशाहीन होतो, आपण बेचैन होतो, आपण शांती हरवून बसतो. यामधून आपण आपल्याला बाहेर काढू शकत नाही. ते आपल्या आवाक्याबाहेर असते. आपण हतबल झालेले असतो. अशा वेळी आपल्या हातात एकच करण्यासारखे असते आणि ते म्हणजे क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर. हरि ओम.